इको आहे ना पुरोलेजो आणि मग हे शेतकरी यांनी हा ट्रॅक्टर घेतलेला आहे त्याबद्दल अभिनंदन. ट्रॅक्टर हे स्मॉल शेतकऱ्यासाठी हा छोटासा ट्रॅक्टर आणि शेतामध्ये माल वगैरे वाहण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. हे असं इथे याला गेअर आहे, याच्या पायाखाली ब्रेक आहे आणि आता क्लच आणि हे डिझेल आहे 75,000ला. संपर्क इंडस्ट्री कैलास इंडस्ट्री. एक मिनिट उभा राहा बस हे समोर म्हणजे रोटावेटरचं काम करता का? रोटावेटर त्याला 3 रोटर येतात. 4 फुटाचा आहे, 2.5 फुटाचा माती लावायची. ओके. हा मायक्रो मशीन आहे. त्याला पाठीमागे एक 2.5 फुटाचा आणि माती लावायचा रोटर लागले जातो. ओके. आणि सेंटरच्या ठिकाणी येतं सगळं 4 रोटर आहे बघा. ये हा तो पण आपण पुढे लावू शकतो. ओके, म्हणजे समोरही चालेल आणि मागेही चालेल. हो आणि रिव्हर्स फॉरवर्ड आहे. हा रोटर तुमचा स्विचचा पण फिरणार आणि पाय चालायचं आहे का पाठीमागे? खूप पाहिजे. मग हे पायावर दगड वगैरे नाही सर नाही. माझ्याकडे आहे ना ते. हा, तुम्ही सेफ्टीसाठी काय केलं याला? बरं ठीक आहे, आणि मग मी कमेंट कट करून देईन. नाही सेम मशीन आहे का? सेम आहे सर. त्याच्यात मेन मुख्य हे आहे त्याच्यामध्ये ना सर हा एक हायड्रोलिक वॉकर तयार केला. आपण यांना भारतात पहिले व्यक्ती हा विकास सक्सेस करणार. त्याच्यामध्ये याची रुंदी 2 फुटापासून 3.5 फुटापर्यंत केली. ओके. हां याच्यामध्ये आपल्याला गोलपर्यंत लावायचं किती डीपमध्ये असं सिस्टम आहे. ओके ओके ओके. आणि ओके त्याला हां म्हणजे दाब एवढा आहे की आपण 2 माणसं उभा राहिला असं एवढं पुस्तक. ओके. तुमचं 1-1.5 फुटाच्या गावतापर्यंत पण हात चांगला चालतो आणि अगदी एकदम सरळ चालतो. बरं, मला दुसरं याचं मोमेंटेबल कसं राहणार तो समोर असं आपल्याला फिरवायचं आहे? फिरवायचं म्हटलं की आपल्याला समजा आता माझी मशीन टर्निंगची टर्निंग नसली तरी पण होतं. पण हा ब्रेक मारला मी एक साईडनं 2 फूट जागा लागते त्याला वाढण्यासाठी. टायर टचिंग नाही सर, कारण ते जे टायर आपण लोखंडी लावतो ना ती थोडीशी आत असते तर ते लागणार म्हणजे ते लोखंडी राहते. कारण हे लूक नाही जाणार टायरवाले. ओके ओके ओके. तसं हे एका दिवसामध्ये 10 एकर आपण कापसामध्ये वावर वापरू शकतो. 1 एकरसाठी याला अर्धा लिटर लागतो. अर्धा लिटर एकरसाठी. हा मशीन सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे शेतकऱ्यांसाठी. त्यांनी विचार करावा घेण्याचं. 2 बैल पाळण्यापेक्षा हे मशीन पाळणं कधी महत्त्वाचं. याच्यामध्ये वखर आणि आणखी थोडंसं तुम्ही डोकं लावलं तर आणखी काहीतरी तुम्ही ॲड करू शकता कंपनीसोबत डिस्कस करून. कोळपणी पण होतोय, मोगडा पण होतो आणि सर्वात महत्त्वाचं हार्ड जमिनीमध्ये चालतो आणि हायब्रेशन नाही. 0% हायब्रेशनचं आहे. ओके ओके. कारण हा सरळ चालतो आणि आपल्यावरती लोड येत नाही ना. पूर्ण सिस्टम याच्यावरती आहे. डिझेल आहे का पेट्रोल आहे? डिझेल आहे. डिझेल आहे मशीन. आणि हे कोणतं मशीन आहे? हे याच्यामधून हे झालेलं आहे एक छोटं मशीन आहे. एक 6 HP डिझेल मशीन आहे बघायला आणि तो एक 7 HP. ओके. सेम मशीन आहे फक्त तुम्ही त्यांची कॅपॅसिटी वेगवेगळी. हो हो हो. असं हे सेट बघा. वखराचा सेट 21,000चा आहे आणि मशीन पूर्ण धरून 1,30,000 मध्ये पूर्ण जातं पूर्ण सेट. हो. मशीन किती याला? 50% आहे. 50% डायरेक्ट? हो 50%. पूर्ण मशीन कितीचं? 1,30,000चं. एवढं कधी घेतलं तुम्ही? हे मशीन सेल्फ स्टार्टमध्ये एकदम स्टँडर्डमध्ये आहे. 4 फूट रोटर, 2 लोखंडी चाकं, 2 पास येणार तुम्हाला, 2 फूट 2.5 फूट टाका ना. हे एक 2 कोळपणी पुन्हा येणार. एक समोरून वजन घेण्यासाठी वेटचं स्टँड येणार तुम्हाला. एक पट्टी आणि म्हणजे 50% सबसिडी म्हणजे 65,000. हो 50%च्या मधून 65,000. संपर्कासाठी तुम्हाला याच्यावरती संपर्क करावा लागेल आहे ना? हो. एक माझा नंबर आहे बघा. हां तुम्ही सांगा. 82 08 88 75 78.
आणि माझं ॲड्रेस खोडेगाव आहे, जे संभाजीनगर बीड रोड आहे. हे संभाजीनगरपासून एक 25 किलोमीटर अंतरावरती आहे. ओके. खोडेगाव म्हणून माझं गाव आहे बघा. तुम्हाला या नंबरवर संपर्क केला तर तुम्ही डायरेक्ट हां मी यांना कम्युनिकेट करू शकता समजा. हो. तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण सगळं टाकू शकतो, सगळे डिटेल वगैरे. त्याच्यावरती तुम्ही हाय वगैरे पण पाठवू शकता व्हॉट्सअपवरती आणि संपर्क करू शकता तुम्ही. आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचाच नंबर असेल. तुम्हाला जर आठवलं नाही तर 100% मी तिथं पण एक लिंक टाकून ठेईल व्हॉट्सअपची, तर तुम्ही तिथं पण त्यांना संपर्क करू शकता. हे त्यांची डिटेल. चला, थँक्यू.